ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 41वा आपण प्रवेश करत आहोत. या धड्यामध्ये आपल्याला दधी, अस्थि आणि अक्षी नावाचे शब्द, त्याचबरोबर चतुर्थ गणातील काही धातू आपल्याला पाहायचे आहेत आणि घय नावाचा प्रत्यय आणि पंचमी विभक्ती ज्याची आपण आधी प्रॅक्टिस केलेली आहे त्याला उजळणी भेटणार आहे, असा हा 41व्या क्रमांकाचा धडा. तर सगळ्यात पहिला आपण हे तीन शब्द पाहूया. अस्थि, दधी म्हणजे दही, अस्थि म्हणजे हाड आणि अक्षी म्हणजे डोळा. तर हे तिन्ही शब्द सुद्धा दधीप्रमाणे चालतात. आता जसं जसं आपण पुढे येत आहोत तसे जे काही विरळे किंवा इररेग्युलर फॉर्म्स आहेत, असे नियमित चालत नाहीत, ते वेगवेगळे चालतात, त्यांची रूपं आपल्या पुढे येत आहेत. दधी हा इकारांत नपुंसकलिंग शब्द आहे. तर आपण इकारांत नपुंसकलिंग एक शब्द पाहिलेला आहे खरं तर, पण बघूया आपण. चला, दधी. आपण वारी शब्द बघितला बघा, वारी, वारी, वारिणी, वारिणी. वारी हा सुद्धा काय आहे? इकारांत नपुंसकलिंग शब्द आहे. दधी बघा, दधी कसा चालतो? दधी, दधिनी, दधीनी. जसा वारी चालतो, वारी, वारिणी, वारिणी. नंतर इथे काही चेंजेस आहेत, तेवढे एकदा आपण वाचून घेऊया. दधी, दधिनी, दधीनी, दधी, दधीनी, दधीनी, ददना, दधिभ्याम, दधिभिः, दद्ने, ददिभ्यां, ददिभ्यः, दद्नः, ददिभ्यां, ददिभ्यः, दद्नः, दद्नोः, दद्नां, दद्नी, दधनी, दद्नोः, दधीषु. हे दधी, हे दधे, हे दधिनी, हे दधीणी. अशा प्रकारे हा दधी, दही शब्द चालतो. या दही शब्दासारखेच पुढचे जे शब्द आहेत त्यांना आपण एकदा बघून घेऊया. अस्थि पाठीमागच्या पाठामध्ये गेला होता बघा. अस्थि, अस्थि, अस्थिनी, अस्थिनी. मुख्य आपण याच्यावरती लक्ष केंद्रित करूया. अस्थना, अस्थने, अस्थनः, अस्थनः, अस्थनी, अस्थे, अस्थे, अस्थि. द्विवचन वगैरे ठीक आहे, एक वचन तरी थोडंसं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. मग जसं ददना झालं तसंच अस्तना, जसं ददने झालं तसंच अस्थिने. अशा प्रकारे हा दधी. अस्थि म्हणजे हाड आणि अक्षी, अक्षी म्हणजे डोळा. हा अक्षी शब्द पण कशाप्रमाणे चालणार आहे? दधीप्रमाणे चालणार आहे. प्रत्येक फॉर्मॅटचा आपण काय करतो, एक शब्द लक्षात ठेवतो. जसा अकारांत फॉर्मॅट असेल आपण राम लक्षात ठेवतो, आकारांत फॉर्मॅट असेल आपण सीता लक्षात ठेवतो. असं प्रत्येक फॉर्मॅटनुसार. तसं अस्थि, अक्षी हे कशासारखे चालणार? दधीसारखे. बघा, अक्षणा म्हणजे डोळ्याद्वारे, अक्षणे डोळ्यासाठी, अक्षणः डोळ्यापासून, अक्षणः डोळ्याचा, अक्षणी डोळ्यामध्ये, अक्षणी
डोळ्यामध्ये. अक्षणी आणि अक्षणी अशी दोन दोन रुपयाची होतात. डोळ्यासाठी हा आपल्याकडे वेगळा शब्द आहे. अक्षी, अक्षिणी, अक्षिणी. जसा वारी, वारिणी, वारिणी. चला, मग आता आपण अजून दुसऱ्या प्रकारचे काही शब्द पाहूया. अक्षाहा. अक्षा अक्षाहा हा कुठला शब्द आहे बरं? अक्षा हा शब्दाचा अर्थ असा होतो की जे काय बोलतात, शतरंजचा खेळ हिंदीमध्ये, जुन्या पासे. काळी. हा, पासे. त्याला मराठीमध्ये पण पासेच आपण म्हणतो. जुए की गिट्टिया, ज्याच्यामध्ये शकुनी मामा काय होते? तरबेज होते. शकुनी तरबेज. मामांनी जे पाहिजे तेच त्यांच्याकडून यायचं. हा शब्द वेगळा असला पाहिजे बरं का. अक्ष, अकारांत, पुल्लिंग. हम्म बिभीतिकी षोडशमासः अक्षचक्रमिंद्रियार नाही. काय मूळ शब्द आहे हा? अक्षस आहे का? नाही, मूळ शब्द नाही माझ्या पण लक्षात. अक्ष. हम्म मोक्ष, लेखनी, अक्षहिणी. हम्म चला, सध्यापुरतं आपण त्याला तसंच घेऊया. अक्षाहा. ते शब्दाच्या संबंधाने हिंदी नियमही दिलेला नाहीये, कुठून आलाय तो शब्द. अक्षाहा. एकदा चेक करता का? अक्षाहा मूळ शब्द. अक्षाहा रूट वर्ड. मूळ शब्दाला रूट वर्ड, मूळ धातूला रूट वर्ब. अक्ष, हो तो शब्द अक्ष शब्द आहे. मग इथं का नाही दाखवले ते? ओके, अक्ष हा शब्द आहे. नित्य बहुवचनात चालतो का नाही बघावं लागेल. चला, अक्ष. आता पुढे सोपं सोपं त्यांनी दिलेलं आहे. तरंग. अवघड भाग आता संपलेला आहे. तरंग म्हणजे लाट. तरंग. लाट. तरंग. तरंग म्हणजे हा पुल्लिंग शब्द आपल्याला विसर्गावरून कळतो. तरंग म्हणजे लाट. मकर म्हणजे मगर. मगर. कच्छप लिहायची गरज असेल तर लिहितो, जे अवघड आहे तेच लिहितो. तर कच्छप वगैरे तरी माहिती असतं, म्हणजे 10 अवतार माहित असतील तर. कूर्म, कच्छप वगैरे. कच्छप म्हणजे कासव. बरं, लिहूया तर आपण. हे राहिले ना, की काय? ते कीचड, ओके ओके. नाविक, हा, तरंग. धीवन. 1 मिनिट, 1 मिनिट. ओके. पंक. 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 कीचड. किचड. अ, आपण काय बोलतो त्याला? चिकुल. चिखल. चिखल, चिखल म्हणतो, चिखल. हम्म. हम्म. गावच्या भाषेमध्ये चिकुल. हम्म. अ, पंकज हा शब्द आपण ऐकलेला आहे बघा. पंकज, हम्म. जो अ, चिखलातून येतो. पंकेज, कमल. पंकात जायते. कमळ. मग पंकज शब्दाचा अर्थ काय होतो? कमळ. चिखल. चिखल. हम्म. ओके. पुढे. नाविक. नाविक म्हणजे तोच नावाडी आपल्या नावाडी. मराठीमध्ये. हम्म. नावाडी. हम्म. नशीब आम्ही मराठी शिकलेलो आहे, नाहीतर अवघड आहे. धीवरः म्हणजे मासे कोळी. पकडणारा. आ कोळी. 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 वा वा वा, परफेक्ट वन. कोळी. मत्स्य. मच्छ. मासा. मास. मासा. मत मत्स्य. मीनः असा पण शब्द आहे त्याला. मासा. बर. आता मकर. मकर म्हणजे मगर. मग. हा. कासव. कच्छप. कच्छप. दरदूर. दरदूर माऊलींनी शब्द वापरलेला आहे हा ज्ञानेश्वरीमध्ये. दरदूर. मेंढक. दरदूर बेडूक.
काय भाषा आहे आपली, बेडूक. देन तडागह. तडाग. तडागा तळे. म्हणजे तळे हा, किंवा तलाव तलाव. तलाव. तळाव. तळे हा एकदम मस्त. तळ, तळी. अ, कूप. कूपः. कूपः. विहीर. विहीर. कूपः. विहीर. विहीर. हम्म. नंतर बिंदू. थेंब. 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 बिंदू. तोच थेंब. बरोबर. थेंब. नौका. जहाज. होडी. 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 जहाज. नाव. अनेक शब्द आहेत त्याला. नाव. तटम. तट. किन- किनारा. किनारा. समुद्र तटम. किनारा. मग तुम्हाला तर म असल्यानंतर कळते स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे. नपुंसकलिंग. नपुंसकलिंग आहे. सैकतम. नारा. राळा. सैकतम म्हणजे नदीचा किनारा थोडक्यात. नदीच्या बाजूला जी रेती असते ना, हम्म. हा, तर नदीचा किनारा म्हणूया, नदीचा किनारा. तटच म्हणणार पण रेती असणारा असते बघा गावाकडे. वाळू सफेद. हा, रेती असणारा. ओके. रे रेताळ किनारा. रेताळ किनारा पण म्हणू शकतो. असणारा. तर अशा प्रकारे हे शब्द. पुढे आपण आता बघूया धातू आणि एक एक वाक्य तुम्ही बनवा वाक्य. दिव. आता सगळे चतुर्थ गणातले धातू आहेत. मग चतुर्थ गणातला धातू म्हटला की काय होतं? चतुर्थ गणातील धातू त्यांना य नावाचं विकरण लागतं. य विकरण लागतं. य. जसं पठतीमध्ये पठ, ठ मध्ये अ आहे तर अविकरण लागलेलं आहे, कारण की तो प्रथम गणाचा आहे. तसा हा हम्म. चतुर्थ गणाचा असल्यामुळे य विकरण लागणार. तसं दिव नावाचा धातू आहे. दिव. मग आता दिवती नाही होणार, कारण की दिवय. तो प्रथम गणाचा नाहीये. हम्म. हा, दिव धातू. त्याचा अर्थ होतो, पहिला आपण धातूचं रूप लिहूया, दिव्यती. दिव्यती म्हणजे काय? जुगार खेळणे. खेळणे. एक सूक्त आहे आपल्या वेदांमध्ये जे जुगाराविषयी आपल्याला सांगतात ना, विसरलो मी, असंच काय तर नाव आहे, जे जुगाराविषयी सांगतं, जुगाराचे परिणाम आपल्या वेदांमधलं सूक्त आहे. अक्षसूक्तच मला वाटतं. हम्म. दिव्य. अ, दिव्यती. आणि दुसरा अर्थ होतो चमकणे. दोन अर्थ होतात, एक जुगार खेळणे किंवा चमकणे. शिव. शिव. पिवळी. शिवणे. मग त्याचं पण काय? मूळ धातूला सिंह. य लागणार. सिंह. शिव्यती म्हणजे शिवणे. जर ह्याच्यात चमकणे हा जुगार आणि आउटसाइड नंबर होत शब्द होतो ना. काय म्हणताय? जुगार खेळणे आणि चमकणे. चमकणे कशाची म्हणजे तो त्याचा काय अर्थ असा आहे? वाक्य बनवूया आपण. जसं एखादी वस्तू चमकते, जसं दर्पण दिव्यती. चमक. हा. देव दिव्यती. तसं देव नाही म्हणू शकत, पण दर्पण दिव्यते. एक एक वाक्य बघूया. ठीक आहे. युधिष्ठिर. 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 इंद्रप्रस्थ नाही, हस्तिनापुरे. हस्तिनापुर. हा, हस्तिनापुरे. काय? दिव्यती. दिव्यती. आता एक अर्थ अच्छा. चमकते, त्याला काय प्रकरण काय चालू आहे त्याच्यानुसार आपल्याला अर्थ घ्यायचे. दिव्यतीचे दोन दोन अर्थ आहेत. प्रकरण काय चालू आहे हस्तिनापुरात आहे तर नक्कीच तो पथ्य अच्छा. करते. ठीक आहे, ठीक आहे. समजलं सर. हम्म. विद. वीज साठी काय शब्द केला होता बघा? विद्युत. विद्युत. हा. हा, विद्युत आकाशे दिव्यती. दिव्यती. ओके. तर सौदामिनी पण आहे ना. सौदामिनी काय हो शब्द? विद्युत. एक मालिका विजय होती बघा विजेला. जुनी, फार जुनी. हा.
एक फार जुनी मालिका होती एवढं आठवतंय मला. हा. आय थिंक एक बालकवींची पण कविता. असेल, पण संस्कृतमध्ये ऐकणं एकदा बघावं लागेल. बालकवी. संस्कृतमध्ये ऐकणं एकदा बघावं लागेल आपल्याला. हो. वाटत नाही असेल, कारण की तो मराठी शब्द वाटतो एकदम. चालेल. सिव्यती. अ चिमणी. आंबा हस्तेन वस्त्राणी सिव्यती. शिव. आई हाताने वस्त्र शिवते. खूप महत्वाचं आहे, येणं आलं पाहिजे ते जरा जरा. अस धातू. अस्यती म्हणजे काय? फेकणे. पण आपण अस अस्ति हा तर आहे म्हणून पाहिला होता. मग तोच गणांचा फरक तो असतो. गणांनुसार विकरण पण बदलतं आणि गणांनुसार धातू पण धातूचा अर्थ पण बदलतो. आता अस अस्ति म्हणजे असणे. रामः अस्ति, राम आहे. पण इथे काय आला अर्थ? अस्यती फेकणे. रावणः लक्ष्मणे काय फेकतो? लक्ष्मणे कोणतं अस्त्र होतं ते? नाग नागपा पशुपतीनाथ. पशुपत नागपाश. हा नागपाशम तर अस्य रावण नाही त्याचे मेघ हा इंद्रजित. मेघनाथ. इंद्रजित किंवा मेघ मेघनाथ. मेघनाद. लक्ष्मणे नागपाशम अस्य फेकतो. अस्य. ओके. हम्म अभ्य अभ्यस त्याचं काय होणार? अभ्यसती. अभ्यास. अभ्यस्यती. म्हणजे काय? अभ्यास करणे. त्याच कर्ण. करणे. कृष्ण सांदी का संधी संदीपनी सांदी सांदीपनी. सांदीप. सांदीपणीना सह आश्रमे अभ्यस्यति अस्यती. स्यति अभ्यस्यति. कृष्णः सांदीपनिना सह आश्रमे अभ्यस्यति. निरस्यति यस. निरस्यति म्हणजे टाकणे. एकतर सोड. सोडणे किंवा टाकणे. सोड. दुसरा अर्थ होतो निघून जाणे, निकलना. निघून जाणे. हम्म, सोडून. टाकणे, सोडणे, छोडना, सोडणे, टाकणे. सर निकाल ना आहे. निघून जाणे नाही. ओ सोडणे तर निकालना. होते. निकालना निकाल ना. काढणे. काढणे. हा. हम्म. काढणे. साधकः दुर्गुणान् निरस्यति. निरस्यति किंवा काढून टाकतो. दोघांचा पण अर्थ आहे. दोघांचा पण अर्थ काय या ठिकाणी बसू शकतो. काढून टाक. चला आत्ता यायचंय आपल्याला मूळ विषयाकडे. हा तर आपण आता प्रत्यय पाहत आहोत. तर त्या प्रत्ययामध्ये पाठीमागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की संज्ञा कशी बनवायची. मग त्या संज्ञा बनवण्याच्याच प्रत्ययांमध्ये पुढचा प्रत्यय आपल्याला येतोय घय प्रत्यय. घय घय नावाचा प्रत्यय आपल्याला येतोय. त्या घय प्रत्ययाचं आता संज्ञा बनवण्यासाठी हा प्रत्यय वापरला जातो किंवा याचा वापर पण आपण बघूया. पहिला काय शिल्लक राहतं तर शिल्लक राहतो. आणि दुसरा नियम आणि याचा आपल्याला अर्थ धातूपासून संज्ञा बनवण्यासाठी याचा वापर होतो.
साठी वापरतात. हा जो घय प्रत्यय आहे, उदाहरण दिल्यानंतर आपल्याला अजून कळेल. अ बघा, आता थोडस आपण अजून डीप पाहूया. जसा एखादा धातू आहे गच्छती, या गच्छती या धातूचा भाव काय आहे हो? म्हणजे काय सांगायचं काय आपल्याला याच्यातून? जाणे, जातोय जाणे. तो म्हणजे. जाणे हा. म्हणजे गच्छती या धातूचा भाव काय आहे? जाणे. असं जाणे. हा. हसती या धातूचा भाव काय आहे? हसणे. हसणे. असणे. हसणे. मग हा जो घय प्रत्यय आहे, हा घय प्रत्यय काय करत असतो? त्या धातूचाच भाव व्यक्त करत असतो. मी लिहितो खाली हा. आता जरा अजून स्पेसिफिक लिहितो. भाववाचक संज्ञा बनवण्यासाठी, संज्ञा बनवण्यासाठी काय हा प्रत्यय वापरतात. म्हणजे घय प्रत्ययाचा अर्थ काय असतो? जो धातूचा अर्थ तोच तोच भाव हा आपल्याला काय करत असतो? घय प्रत्यय व्यक्त करत असतो. उदाहरणार्थ पच हा धातू आहे. पच त्यांनी दिलेला. पच धातू म्हणजे काय? काहीतरी जेवण बनवणे, शिजवणे. हा. हम्म. तर तोच जेवणाचा अर्थ पाक या शब्दातून व्यक्त होतो. मग पच धातूलाच नियम लागून च चा क होतो, तिथं आ का होतो, हे सगळे नियम पुढे येणारच आहेत. पण पच पचती याच धातूला आपण काय याच धातूचा भाव अर्थ आपण काय पाक घय प्रत्ययातून व्यक्त करतो. हस नावाचा धातू आहे. हस, त्याचा भाव काय आहे? त्याचा अर्थ काय आहे? हसणे. मग त्या हस धातूचाच भाव हास या घय प्रत्ययातून व्यक्त होतो. आता काय होतं, हे का वापरतो आपण? कारण की गच्छती म्हणजे जाणे. राम जातो, येतो, खातो, पितो, हे सगळं आपल्याला बोलता येतं. पण जाण्यामध्ये असं आपल्याला बोलायचं असेल तर, उदाहरणार्थ रामाच्या जाण्यामध्ये एक वेगळी गमक आहे. मग हे जाण्यामध्ये कसं बोलणार आपण हो? कारण की गच्छतीची तर आपण काय विभक्तीमध्ये चालू शकत नाही. कळतं का हे प्रत्यय का आपल्या पुढे आलेले आहेत? कारण की धातूंचे जे भाव आहेत, धातूंचे जे अर्थ आहेत, त्यांना जर आपल्याला विभक्तींमध्ये लावायचं असेल तर कसं बोलणार? हम्म. रामाच्या जाण्यासाठी. आता जाण्यासाठी म्हणजे आपण गच्छतीला काय चतुर्थी विभक्ती करू शकतो का? नाही, कारण की नाही. तो धातू आहे. नाही. पण मला हम्म. जाण्यासाठी अर्थ व्यक्त करायचा असेल, गंतुम वगैरे आहेतच, पण जाण्यासाठी, तर मी त्याला गमनम अशा प्रकारचा त्याला मी काय प्रत्यय लावून एक संज्ञा बनवू शकतो. ठीक आहे. तसे वेगवेगळ्या संज्ञा बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये हा भाववाचक बनवण्यासाठी आपण वापरतो. त्यांनी असं म्हटलेलं एक नियम सांगितलेला आहे. एवढा मलाही तो क्लिअर झालेला नाही, पण आपण त्यांनी जसं सांगितलंय जेवढं तसंच आपण बघूया. हा जो घय प्रत्यय आहे, या घय प्रत्ययामध्ये कर्माची षष्ठी विभक्ती होत असते. कर्माची षष्ठी वाक्यांमध्ये आलं तर आपण बघूया, किंवा मी पुढच्या क्लासमध्ये वगैरे अजून विचार करून सांगेल. कर्माची षष्ठी होते. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, रामाचं हसणं. रामाचं हसणं. रामस्य हासः. भोजनस्य पाकः. अन्नाचं पचवणं. रामाचं हसणं. ठीक आहे. रामस्य, आता याचा उपयोग कसा करायचा त्यांनी वाक्य दिलेले नाहीत, पण कर्मामध्ये षष्ठी होत असते एवढंच आपण लक्षात ठेवूया. ज्यावेळी आपण घय, जसा हास हा घय प्रत्यय, पाक हा घय प्रत्यय आहे. मग आता घय प्रत्ययाच्या संबंधाने असणारे आपण नियम पाहूयात. बघा, सगळ्यात पहिला नियम सांगतात घय प्रत्ययामध्ये,
धातूच्या शेवटी जर ई, उ, रू असतील, बघा, धातूच्या शेवटी, आता संस्कृत म्हटलं की नियम, धातूच्या शेवटी ई, उ, रू ला, धातूच्या शेवटी ई, उ, रू ला काय होतात? आई, औ आणि आर वृद्धि हो जाती है. आई, औ, आर वृद्धि होते. मग धातूच्या शेवटी जर ई, उ, रू असेल तर काय होणार त्या ठिकाणी? आई, औ, अ, आर अशी अ, वृद्धी होते. पुढे सांगतात, आपण हा शब्द पहिल्यांदा पण ऐकलेला आहे, जर धातूची उपधा, उपधा म्हणजे उपांत्य स्वर, हम्म. बघा, धातूची उपधा, आता हा एक पारिभाषिक शब्द आहे संस्कृत मधला, त्याच्यामुळे आहे असं आपण घेऊया. धातूची उपधा जर अ, ई, उ, रू असेल तर धातूच्या धातूची उपधा असेल तर त्यांना अनुक्रमे काय होतात? अच्या जागी आ, ईच्या जागी ए, ऊच्या जागी ओ आणि रूच्या जागी अर. थोडक्यात काय अर. होते? गुणच होतोय. ईचा गुण ए, ऊचा गुण ओ, रूचा गुण अर. फक्त या अ ला आ झालेला आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. मग या सगळ्यांचं एक सर एक हा वरती पण रूच आहे ना सर, हा धातूच्या शेवटी रू, हा. हो, याला आर. इथे उपधा असेल तर बघा, हे धातूच्या शेवटी, ही हे उपधा, हा उपधा धातूच्या म्हणजे शेवटी आहे. आधी, जसं अन- जसं अच्छा बघा, अच्छा. कृश धातू आहे, कृश, कृशाचं होतं कर्षती. मग आता इथं रू आहे पण शेवटी आहे का? नाहीये. शेवटी नाही. असेल तर वृद्धी आणि हम्म. शेवटच्या पूर्वी असेल तर गुण किंवा गुण. ए, ओ, आर असं म्हणूया आपण. पुढे सांगतात, धातूच्या शेवटी, आता दीर्घ ई बद्दल सांगतात. धातूच्या प्रत्येकाचं उदाहरण असणारच आहे. धातूच्या शेवटी ई, उ, रू, ई दीर्घ, उ दीर्घ आणि रू, रू तर काय त्याने दीर्घ दिलेला नाही, रूचा आर होतो हे आपण वर पाहिलं, तरी पण तर लिहूया. रू यांना काय होतात क्रमशः? आई, औ, आऊ, आर. आ, आई, औ, आऊ, औ आणि आर, आर. म्हणजे थोडक्यात वृद्धी होते. अ, ई, अ आणि ई, आई, अ आणि उ, आई, औ, हे काय आहेत? वृद्धी आहेत. आर शेवटी असेल, ई, ऊ यांना होतात. चला आता पटापट आपल्याला उदाहरण पाहायचे आहेत. पठ, मग त्याच्या उपांत्य काय आहे? अ आहे, बरोबर. ठच्या आधी काय? हम्म. अ आहे. मग त्याला आ होणार, पाठ. मग पठ धातूचा अर्थ काय होतो? अभ्यास करणे, है ना. मग पाठ हा शब्द काय व्यक्त करतो? अभ्यास किंवा धडा, है ना. अभ्यास किंवा धडा, पठती धातूपासून झालेला शब्द तयार. नंतर लिख, असं सगळ्याच नाही बघणार, जेवढे मला माहिती तेवढे आपण बघूया. लिख म्हणजे लिहिणे आणि त्या ई ला जी की उपदा आहे त्याला काय होणार? ए. मग आपल्याला शब्द काय भेटला? लेख. लेख. लिख धातूपासून लेख हा शब्द तयार. लेख म्हणजे काय? आर्टिकल इंग्लिशमध्ये, ना. एखाद्या विषयावरती आपण ठराविक मोजकच आपण लिहितो त्याला लेख असं म्हणतात. लिख, लेख. रुध, रुध बघता का एकदा? रुध म्हणजे अडवणे आहे, एवढं माझ्या लक्षात. रोध नाहीये तो, ड नाहीये. रुध त्याचं होतं रोध, अडवणे थोडक्यात. रोध आणि दिलेला नाही विसर्ग, आपण लिहून टाकूया रुध. नंतर श्री, श्री त्याचं होतं
श्राय. 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 श्री शब्दाचा अर्थ जसा आश्रय हा जो आपला धातू आहे, शब्द आहे आश्रय, तो सुद्धा या श्री वरूनच झालेला आहे. श्री. सेवायाम. श्री शब्दाचा अर्थ सेवा करणे. मग श्राय सेवा. भू म्हणजे असणे आणि भाव याचा सुद्धा अर्थ काय? असणेच. तोच अर्थ व्यक्त करतोय. जसं गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 16व्या क्रमांकाचा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. गीतेमध्ये असे अनेक श्लोक आलेले आहेत ज्यांना कूट श्लोक असं म्हणतात, ज्यांचा अर्थ सहजासहजी वाचल्या वाचल्या कळत नाही. त्यातला हा दुसऱ्या अध्यायातील 16वा. असे 9 का 10 एवढे श्लोक गीतेमध्ये आलेले. त्याच्यापैकी हा एक. नासते विद्यते नासतो विद्यते भाव. भाव म्हणजे असणे, होणे त्या अर्थामध्ये. तर हम्म. इथे भला दीर्घ उकार आहे ना, हम्म. कसं कसा काय आणलाय? अं, दीर्घ उलं काय मला यायला पाहिजे? आओ आला पाहिजे ना, पण आता यांनी आवाज दिलाय काय? नियम असणार बरं का एखादा. हम्म. भू. कसं आलं कळालं बघा. उला काय होतं मला सांगा. होय. हा कसं काय इथे बघा. सॉरी, हा हो. हे हलंत व्यंजन आहे, सॉरी. हा आऊ येईल बरोबर. हो. आणि हम्म. घय प्रत्ययाचा अ. बरोबर. हा. आऊच्या पुढे हम्म. आल्यानंतर काय होतं? आव. ए ओ ए ऐ ओ औ. हम्म. यांच्या हम्म. पुढे हम्म. कोणताही स्वर आल्यानंतर एच्या जागी अय, ओच्या हम्म. जागी अव, हो. आईच्या जागी आय, औच्या जागी आहे. आव. आव. मग तो घय प्रत्ययाचा अ. असं टोटल हम्म. काय झालं? भाव. आव. ठीक आहे. तसंच इथे हम्म. पण झालेलं आहे बरं का. इथे पण तसंच झालं हम्म. सगळीकडेच. म्हणजे जो गुण वृद्धी जे होते ते होणार, त्याच्यानंतर तो अ आल्यामुळे इतर लागणारे नियम सुद्धा काय होणार? त्याला लागणार. हसं आपण पाहिलेलं आहे वरती. आता क्रू आपण पाहूया. क्रू. क्रू शब्द त्याचं होतं कारह. जसं कुंभकारह ना. वस्त्रकारह वस्त्र बनवणारा. कुंभकारह थोडक्यात करणारा या कार शब्दाचा अर्थ. नंतर प्रकार. प्रकारह म्हणजे माहिती आहे आपल्याला तेच. भेद ना. क्लासिफिकेशन. प्रकार भेद. विकारह. विकार म्हणजे एखादा बदल, त्याला म्हणतात विकार. उपहार. आता सगळ्याच आपल्याला असं नाही बघता येणार, तुम्ही नंतर चेक करा. उपहार म्हणजे एखादी वस्तू भेट देणं. नाही सर, उपकार आहे सर. हे उपकार. हम्म. ते ऋ धातू बरोबर येत आहे. उपकार म्हणजे हम्म. एखाद्यावरती आपण अं, मराठीमध्ये आता उपकार कर, उपकारच शब्द आहे, त्याला दुसरा शब्दच नाहीये. मेहरबानी. मदत करणे हा एखाद्याला इतर. मदत करतो आपण, त्याला म्हणतात हम्म. उपकार. आणि अपकार म्हणजे त्याचा ज्याने ऑपोजिट येईल ना सर. ज्यानी हम्म. मदत केलेली आहे त्याला हम्म. विसरून जाणं. हम्म. ठीक आहे. किंवा कृतज्ञ आणि एखाद्याला कृतज्ञ. एखाद्याला मदत पाहिजे असेल तर त्याला हम्म. मदत न करता त्याला कसं तो खाली जाईल. आमचे गुरुजी हम्म. उदाहरण सांगतात बघा. एक दोन माणसं होडीतून चालली होती. मग चुकून एका साईडला काय झाला, होल पडलं त्याला. मग होल पडल्यानं तो ओरडायला लागला की वाचवा वाचवा, आम्हाला पोहता येत नाही, इकडे होल पडलेले. मग समोर असणारे लोक म्हटले अच्छा इकडे होल पडले का, मग दुसऱ्या बाजूला पण काय कर, एक होल पाड, म्हणजे इकडचं पाणी तिकडे जाईल. आता जर होडी जर 10 मिनिटात बुडणार असेल समजा एका होलने, तर ती 5च मिनिटात बुडेल. असंच म्हणजे म्हणतात. गरजूला त्याला म्हणजे मदत न करता त्याला कष्ट देणं याला अपकार म्हणतात. ठीक आहे. अपकार क्रू. नंतर ऋ धातू. ऋ. त्या ऋचा काय होतं? आर. हार ह. बघा त्याचे आता पुढे प्रहार. मग आता हा शब्द काय?
रू धातूपासून तयार झाला. प्रहार म्हणजे हम्म. धाव, मारणे. वार वार वार. हम्म. वार. हम्म. आहार म्हणजे आतमध्ये घेणं. मग आहार शब्दाचा अर्थ, भोजन हा रूढ अर्थ आहे, तुम्हाला आम्हाला माहित असणार. आहार शब्दाचा अर्थ जे काही आपण आपल्या मनामध्ये घेतो. मग पाहत असताना पण आपण समजा वस्तू पाहत असू तर ते सुद्धा काय, तो डोळ्यांचा आहार आहे, कानांचा आहार आहे. आपण फक्त शरीरपुष्टीचा आहार म्हणतो, तेवढाच अर्थ नाहीये वेदांमध्ये उपनिषदांमध्ये. संहार म्हणजे आत्ता नष्ट करणे मारणे. एखाद्याला. नष्ट करणे संहार. नंतर विहार, म्हणजे फिरणे, इकडे फिरणे. तिकडे. हा फिरणे, स्वच्छंद. आणि हम्म. उपहार. हा, इथे उपहार आहे. उपहार उपहार म्हणजे एखादी भेट वस्तू. वस्तू भेट देणे. वस्तू. मग आता हा. धातू बघा रू आहे, त्या रू धातू पासूनच इतके शब्द बाकी सगळे तयार झाले. मग आपण जर बघितलं की या सगळ्या शब्दांच्या पुढं जास्तीत जास्त काय लागतात बरं? हार. उपसर्ग. हार हार. परा ला अपस्नाम हार. अनु अव निस निर दुस दुर वि हम्म. आंग नि अदि अपि अति सुत अभिप्रती असे. बर. मग आता त्यांनी सगळेच नाही, काय काय त्यांनी थेट दिलेले आहेत. अध्याय हा सुद्धा काय घय प्रत्यय आहे. उपाध्याय, उपाध्याय म्हणजे समजा एका ठिकाणी दोन शिक्षक असतील तर एक सिनियर, आणि उपाध्याय म्हणजे त्या सिनियरचा ज्युनियर, अध्यायाच्या जवळचा. संस्कार, क्रू धातू आहे, त्याला संस्कार. संस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीला चांगलं बनवणं. संस्कार याचा रूढ अर्थ काय आहे की आमच्या मुलांना चांगले संस्कार आहे, दर्शन घेतात, पाहुणे आल्यानंतर घरात बसतात, बोलतात, कोणी नसलं तर पाणी देतात, ह्याला संस्कार म्हणतो आपण. पण संस्कार शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीला चांगलं बनवणं, जितकं प्युअर करता येईल तेवढं प्युअर. जसं जुन्या काळी आपले आरसे जे असायचे हे एक विशिष्ट दगडाचे असायचे. मग ते त्याला इतके घासायचे, इतके घासायचे, इतके घासायचे की घासून घासून आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसायचं. मग त्या दगडाला त्याच्यावरती काय केले, संस्कार केले. संस्कार केले. संस्कार करणे म्हणजे एखाद्या गोष्टीला चांगलं बनवणं, शुद्ध बनवणं, संस्कार. पुढे थोडेसे नियम आहेत, ते आपण दुसऱ्या हाफमध्ये पाहूया, कारण की इथे एवढे हे नियम संपले. मूळ आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की हे धातू काय संज्ञा बनवण्यासाठी, हा जो घय प्रत्यय आहे संज्ञा बनवण्यासाठी उपयोगाला येतो.